हे नाव देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे विधानसभा निवडणुकीसाठी आमदारकीसाठी। गेल्या 42 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम 1992 साली मला भारतीय जनता पार्टीचं शहराध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली। या नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आम्ही उभी केली। मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून शहरामध्ये या सगळ्या जनतांच्या चुकीच्या कामाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला। संयोगानं म्हणा किंवा आमच्या शहराच्या दुर्दैवानं म्हणा की जगताप आज महायुतीच्या सत्तेत आले। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात नगर शहराची जनता आज आमच्या बरोबर असताना त्यांच्या विरोधात आम्ही काम केलं, त्यांच्या विरोधात आम्ही आवाज उठवला, त्यांच्या बरोबर आम्ही जाणं म्हणजे हे नगर शहराच्या जनतेच्या आणि मतदारांशी गद्दारी करणं। या फायलीमध्ये सगळ्या प्रकारचे पुरावे, या सगळ्या दहशतगिरी, गुंडगिरी, ताबामारी आणि अवैध व्यवसायाच्या संदर्भात आणि ते जे कोणी कार्यकर्ते आहेत की ज्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे आहेत, हे जे कोणाचे कार्यकर्ते आहेत यासह संपूर्ण माहिती माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय प्रदेशाध्यक्ष आणि आता 2-3 दिवसामध्ये माननीय अमितजी शाह यांच्यापर्यंत आम्ही ते देणार आहोत। जर महायुतीत या ठिकाणी उमेदवार जर निवडून आणायचा असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल। येत्या काळामध्ये निवडणुका कधी लागतील, कुणाच्या पदरी तिकीट पडणार आहे आणि कोण उमेदवार ठरणार आहे हे येणारा काळ ठरवेल। मी नगर शहरातल्या जनतेला ठामपणे विश्वास देऊ शकतो की हे शहर आपण गुंडगिरी मुक्त करू। तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा, आम्ही 100% या शहरात मोठ्या प्रमाणात बदल करू।